ती मिळेल सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 1 या धावसंख्येवरती. डावाला सुरुवात फार चांगली केली आहे फलंदाज रवी ठोंबरे या फलंदाजानं सातत्यपूर्वक चांगली फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं आसरोळी टीमकडून बॉल तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण किरण डोंगरेच्या बॅटमधून डीप मिडविकेट सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार सिक्सर. जे भाटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. हे मैदान हे क्रीडांगण सजवण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं ते हेमंतजी भाटकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाबूशेठ गारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. आदरणीय बाबूशेठ गारे साहेबांचं चौक विभागीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. गेस्ट इज अ गॉड. प्रत्येक मान्यवरांचा अतिथी सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत, परंतु नक्कीच या ठिकाणी झेल ड्रॉप केलं. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत हा चेंडू जमिनीवरती सेफली लँड झाला. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळते आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. आदरणीय हेमंतजी भाटकर साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न होतोय. हे मैदान बनवण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलंय त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. जांभिवलीच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट घेतली तर आदरणीय राजनजी गावडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. नक्कीच विकेट अटॅक घेतली पाहिजे, परंतु झेल जर ड्रॉप झाले तर विकेट अटॅक होणार नाही आहे. परंतु प्रयत्न चांगले आहेत ओमकार गावडेचे. यावेळेस चांगला फटका, बॉल जाईल पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 9 या धावसंख्येवरती. सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. पहिला आला सिंगल, तदनंतर आला षटकार. पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 सिंगल येत आहेत. सिंगल डबलच्या मदतीने एकात 2 मोठे फटके आले ते एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकतील आसरोळी टीमचे फलंदाज. प्रयत्न चांगले आहेत, परंतु प्रयत्नांना यश देखील मिळालं पाहिजे. ओमकार गावडे प्रयत्न करतोय. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिलेली आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, लिडिंग एज घेतली आणि फलंदाज या ठिकाणी बडी मसली जाल में किरण डोंगरे या चेंडूवरती होईल झेलबाद. या दरम्यान आपण सन्मान घेतोय. सन्माननीय फिरोजबाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय रवी दुर्गे, अजिंक्य देशमुख यांना, मयूर ठोंबरे यांना विनंती करतो की आदरणीय फिरोजबाई शेख यांचा सन्मान करावा. प्रत्येक विकेटसाठी आदरणीय राजनजी गावडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबरीनं करण कृष्णाशेठ पारंगे यांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या मॅचमध्ये असेल. फिरोजबाई शेख यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पहिल्या रात्रीला या ठिकाणी सुरुवात होते. याच दरम्यान अनिकेतजी तांबट या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी हे क्रीडांगण बनवण्यासाठी, पूर्ण हा स्टेज बनवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. ते इंडी स्टुडिओचे अनिकेतजी तांबट साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. शरद पिंगळे काकांना विनंती आहे की वसंत देशमुख काकांना विनंती आहे त्यांनी मुख्य मंचावरती यावं. पिंट्या देशमुख यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. जांभिवलीचे ग्रामस्थ, त्याचबरोबरीनं आसरोटीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू अजिंक्य सर. थँक्यू सो मच. बऱ्याचशा मान्यवरांचे मानदे आले आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिकमय स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं एक्स्ट्राची धाव फलकावरती 10 फलक जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार तयार आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, बॅट आणि पायच्या अगदी मधोमध या चेंडूची फेकी केली, परंतु बॉल इज डॉट आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी होईल कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या 10. एक विकेट गमावलाय बॅटिंग करत असताना आसरोळी टीमनं. याच दरम्यान आदरणीय जगदीशजी आगिवले, भारतीय जनता पार्टीचे
खालापूर तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय जगदीशजी आगिवले आपण देखील पुढे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीशजी आगिवले यांचा शुभ सन्मान आपण करावा. नक्कीच सुरज सर, आपण पाहतोय की आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आणि नियोजन प्रत्येकाच्या मनाला भावल असं खऱ्या अर्थानं हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं राज्य करणारं हे आयोजन गेले कित्येक दिवस आम्ही या स्पर्धेची आतुरता पाहत होतो. परंतु रोशन सर पुन्हा एकदा सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचं आयोजन तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं आणि नुसतंच आयोजन पाहायला मिळालं नाही तर तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती एक वेगळं स्थान निर्माण करणारं हे आयोजन आपण पाहतो. नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं की सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये अगदी वेगळं पाठबळ देत असताना आपण सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना पाहिलं. परंतु आत्ता नुकताच आपण पाहिलं प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारं हे कणकर दमदार नेतृत्व आपण पाहिलं. नेतृत्व, कर्तृत्व तुम्ही जीवनामध्ये कधीही करू शकता, परंतु दातृत्व करण्याची धमक कोणामध्ये असेल ते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांकडे आणि त्यांचंच हे आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. नीरजच्या या चेंडूवरती स्क्वेअर कटचा हा फटका क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहेत. चेंडूला चांगलं फील्ड केलं, एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 11 या धावसंख्येवरती. तानाजी बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तानाजी बोराडे आणि उल्हास पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अजिंक्य सर. 11 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलच्या साहाय्यानं धावसंख्येवरती भर टाकण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं फलंदाज करतायत. अगदी आपण पाहताना की एक स्टार्टरची वेगळी आखली आहे फलंदाजानं. अजूनपर्यंत आपण पाहतोय एक विकेट गमावली आहे. फलंदाज किरण त्या ठिकाणी बाद झाला, परंतु यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू पडला, तदनंतर अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेतलं आणि टप्पा पडल्यानंतर जो वलन घेणारा चेंडू आहे ना तो थोडासा संभ्रमात पडला पंकज ठोंबरेसाठी. भलेही पंकज ठोंबरेने कित्येक मैदानं गाजवले असतील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, परंतु त्याच्या आगेच आव्हान आहे ते नीरज गावडेचं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. फलंदाज पंकज ठोंबरेला बीट करत हा चेंडू या ठिकाणी डॉट चाललाय. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकलेत. गोलंदाज नीरज गावडे या गोलंदाजाने या मोसमामध्ये बराचसा फॉर्मात असलेला हा गोलंदाज आहे. कित्येक मैदानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, गोलंदाजीच्या जोरावरती या गोलंदाजाने गाजवली आहेत आणि तोच गोलंदाज नीरज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. अण्णा गावडे यांचे सुपूत, परंतु चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईटमध्ये हा फटका. वायडिश लॉंगनवरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि ओमकार त्या ठिकाणी होता. चेंडूला चांगलं फील्ड केलं. एकच धाव चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. आणि याच दरम्यान दीपकजी पवार जांभिवलीचे ग्रामस्थ यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. लक्ष्मण ठोंबरे यांना देखील विनंती आहे पुढे यावं. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. रोशन सर, खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री कमी, परंतु मान्यवरांचा सन्मान जास्त होईल. कारण की सुधीर शेठ ठोंबरे साहेब असं व्यक्तिमत्व आहेत, त्याचबरोबरीनं मोतीराम शेठ ठोंबरे साहेब असं व्यक्तिमत्व आहेत ना ज्यांनी बरंच काही कमवलंय उभ्या आयुष्यामध्ये. आणि यावेळेस चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे, सिक्सर. वासुदेवजी ठोंबरे यांना विनंती आहे, वासुदेवजी ठोंबरे, की आपण देखील सन्मान घेण्यासाठी यावं पुढे. ऑन स्क्रीन आपण पाहताय खरं तर उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब
आणि त्यांच्या बरोबरीने रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते गेम चेंजर म्हणून ज्यांना संबोधलं जातं कडाव जिल्हा परिषद गणातून निवडून येणारे आदरणीय गणेशजी गारेसाहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कारण सातत्याने वारकरी संप्रदायासाठी भरपूर मोठं योगदान त्यांचं राहिलं. परिसरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सप्ताहामध्ये अन्नदान करणारे एक दमदार असं व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी गारेसाहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि बघा मयूर आज एक वेगळाच त्यांचा खरं तुम्हाला लुक पाहायला मिळेल. या स्पर्धेमधले आमचे युवा आयोजक 4 रात्रीमध्ये चर्चेमध्ये राहिलं हे नाव सातत्याने. नक्कीच नक्कीच खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. परंतु तिसऱ्या षटकाला या ठिकाणी होती सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल होती. तिथे सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते. दरम्यान श्रीकांतजी खानविलकर यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रदीपजी गावडे यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावरती यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. नक्कीच या ठिकाणी खूप चांगलं उल्लेख केलं खऱ्या अर्थानं. यावेळी चांगला फटका ऑन साईटमध्ये, क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन चांगलं राहिलं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते 21 या धावसंख्येवरती. खूप चांगलं उल्लेख केला या ठिकाणी रोशनजी. आणि याच दरम्यान रायगड समालोचनाचे महागुरु आदरणीय संतोषजी चौधरी सर आणि रायगड समालोचनाचे गुरु आदरणीय टीके माळी सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं आपण. आणि आज त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे संपूर्ण शेवटच्या रात्रीमध्ये, ज्यांच्या समालोचनानं गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे. परंतु आता मंत्रमुग्ध करतोय आश्रोटीचा रवी ठोंबरे. थँक्यू या ठिकाणी आपण होत आहे. आपलं ब्रँड देखील या ठिकाणी वाजत असताना ब्रास ब्रँड त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. षटकार आल्यानंतर त्यांचं आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत. कुठलीही कमी या स्पर्धेमध्ये केली नाही आदरणीय सुधीर शेठ टोंबरे साहेबांना, त्याचबरोबरीनं आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांना. आणि खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. यावेळी चांगला फटका ऑन साईटमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु नीरज त्या ठिकाणी होते. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट डाऊन झाली आहे. पहिल्यांदाच किरण डोंगरे बाद झालाय. आक्रमक ठरत होता, त्यानं खरा आता षटकार ठोकला होता. एकेरी धावेला त्याने प्राधान्य दिलं होतं. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळत होता. परंतु तदनंतर धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच प्रयत्नांची परिकाष्ठा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. सीमारेषेच्या अगदी जवळ नीरज त्या ठिकाणी धावत होता, परंतु त्याच्या हाताला चटका देत बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय, परंतु पुन्हा एकदा फटका हवेमध्ये झेलला केले कॅरी. महत्वाची विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू ब्रास बँड. नक्कीच आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती आदरणीय विनोद शेठ बोयरी साहेब ऑन स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकाल. खरं तर युवकांच्या गळातील ताईत म्हणून त्यांना पाहिलं जातं. आणि युवा उद्योजक अगदी लेस एजमध्ये ज्यांनी उंच भरारी गाठली आहे ती विनोद शेठ बोईर साहेब, ज्यांना मुख्य
ऑन स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुख्य व्यासपीठावरती अगदी 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून हे छायाचित्रण या ठिकाणी टिपलं जात आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धापलकावरती धावा आहेत त्या एकूणच आदरणीय विलासभाई 32. थोरवे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि ज्येष्ठ नेते त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि निर्वी कन्स्ट्रक्शन आदरणीय प्रदीपजी गोंधळी यांच्या वतीनं पारितोषिक आले. पहिलं पारितोषिक आदरणीय सुधीर शेठ टोंबरे साहेब, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांचा जो बॅनर आहे त्याला जो कोणी षटकारानं हिट करेल त्याला 3,000 रुपयाचं पारितोषिक. आता सुरुवात झाली आहे. काल 33,657 रुपयाचा षटकार पाहायला मिळाला आणि अजिंक्य देशमुख यांनी काल सांगितलं आजच्या रात्री कदाचित 1 लाखापर्यंत हा आकडा जाऊ शकतो. 3,000नं सुरुवात झाली आहे, परंतु जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतशी या पारितोषिकामध्ये वाढ होईल आणि ते पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. नक्कीच रेकॉर्ड ब्रेक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती कोणतीही नजर नव्हती, आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले होते परंतु पंच तटस्थ, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. रवी ठोंबरेला बीट करत आज चेंडू या ठिकाणी जातोय डॉट. सम्राट पांढरे डिलिव्हरी, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित गावडे या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची या ठिकाणी, अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण त्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित यावेळी सज्ज आहे. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनावं लागेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू. आणि याच दरम्यान महाराष्ट्रामधील एक दमदार आवाज, ज्यांच्या आवाजानं बऱ्याचशा रील यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती व्हायरल होत असतात, तो एक आदिवासी भाषेतील कणकर असे समालोचक योगेश वाघ यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आपण चौक नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया. आदिवासी आवाज, आदिवासी भाषेनं सगळ्यांना एंटरटेन करणारे योगेश वाघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान नक्कीच पुन्हा एकदा हा चांगला फटका, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार एकतोय रवी डोंगरेच्या ओल्ड इज गोल्ड हा दमदार षटकार. आणि याच दरम्यान योगेश वाघ आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त, पोलीस महासंचालक पदक पुरस्कार प्राप्त, आदर्श पोलीस रत्न पुरस्कार प्राप्त PSI आदरणीय शिवाजी जुंद्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. आदरणीय शिवाजी जुंद्रे साहेबांचं भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. नक्कीच सुरज सर, आपण पाहिलं शिवाजी दुंद्रे साहेब, त्यांना नक्कीच क्रिकेटची प्रचंड करताना आवड आहे. त्यांना तुम्ही कधीही बोलायला सांगा ऑन माईकवरती, त्या आवर्जून त्यांची बाईट ते देत असतात. आणि स्पर्धेचं कसं आयोजन आहे ना, कसं नियोजन आहे ते सातत्यपूर्वक सांगत असतात. आणि शिवाजी दुंद्रे साहेबांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा लगातारचा आलेला हा तिसरा षटकार. थँक्यू. जरा मॅचकडे देखील आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. थँक्यू. आणि विनोद शेठ भोईर यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला कोणी षटकारानं हिट केलं तर सुमित ठोंबरे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. आज सुधीर शेठ टोंबरे, मोतीराम शेठ टोंबरे यांचा जो बॅनर आहे जो अगदी हायवेवरून फार चांगला दिसतो, त्या बॅनरला जर कोणी हिट केलं तर मानस सुधीर शेठ टोंबरे, मयूर मोतीराम शेठ टोंबरे यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक. निर्भीक कन्स्ट्रक्शन प्रदीप गोंधळी यांच्या वतीनं 3,000 रुपये आणि आमचे संतोषजी देशमुख ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि त्याचबरोबरीनं हेमंतजी कमाने आणि नरेशजी जाधव यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल त्या षटकारासाठी. नाही, काउंट करा तब्बल किती होतं ते काउंट करा सुरज सर. आणि नक्कीच लगातारचे आलेले 3 षटकार आपण या ठिकाणी पाहिलेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं.
लगातारचे आलेले 3 षटकार, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती परिवर्तित बदल, अचूक टप्पा आणि अचूक वेग आपण या चेंडूवरती पाहिला आणि चेंडूला खऱ्या अर्थानं आपण पाहतो रोग दिलं. चेंडू या ठिकाणी डॉट बॉल, धाव फलक स्थिरावेल ते 50 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनावं लागेल दर्शक. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा पार सिक्सर. थँक्यू. आणि याच दरम्यान आपण पाहतोय पंच फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. कडाव जिल्हा परिषद गडामध्ये परिवर्तनाची नांदी पाहिली. या नांदीचे खरं तर शिल्पकार जायंट किलर किंग मेकर या नावानं संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये ओळखलं जाणारं भगवा वादळ आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांचे अगदी जवळचे मित्र आदरणीय बाबूशेठ गारे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आदरणीय सुधीर शेठ टोंबरे आणि आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांच्या वतीनं करण्यात येईल. मी विनंती करतो आहे आदरणीय बाबूशेठ गारे साहेबांना की आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करावा. खरं तर जायंट किलर किंग मेकर, कर्जत तालुक्यातील भगवा वादळ आणि गोरगरिबांचे कैवारी, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे आणि भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं संपन्न होतो आहे. आणि मी विनंती करेन बाबूशेठ घारे यांना की या मंगल प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पंच फक्त 2 मिनिटं सामना स्टॉप करा. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय विलासजी थोरवे, खरं तर बाई या नावानं ओळखले जाणारे व्यक्तिमत्व मुख्य मंचावरती उपस्थित आहे. बाईंना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुनश्च एकदा सुधीर शेठ टोंबरे आणि मोतीराम शेठ टोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाईंचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. बाईंचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाईंचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं बाईंना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यानंतर बाबूशेठ घारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमदार चषक 2026 साठी उपस्थित व्यासपीठावरील माझ्या समवेत आलेले आमचे कर्जतचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासबाई थोरवे, त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला ज्यांनी राजकारणामध्ये आणलं ते माझे राजकीय गुरुच म्हटलं पाहिजे त्यांना, ज्यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी कालच येणार होतो खरं म्हणजे शेठ, परंतु बरीचशी लग्न होती म्हणून मी आज ठरवलं होतं आपल्याकडे जायचं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणामध्ये आलो ते माझे राजकीय गुरु सुधीर शेठ टोंबरे आणि त्यांचे बंधू मोतीराम शेठ टोंबरे आणि व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित क्रीडाप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आयुष्यामध्ये सर्वच लोक राजकारणामध्ये येतात, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना जी जनतेशी नेत्याची नाळ जुळलेली असते असा नेता आपण जर म्हटलं गेलं तर वावगं ठरलं नाही ते म्हणजे आमचे सुधीर शेठ टोंबरे. कारण मी कमीत कमी साधारणपणे 25 ते 30 वर्ष त्यांना या चौक, खालापूर, कर्जत, पनवेल परिसरामध्ये सक्रिय राजकारणामध्ये पाहत आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते राजकारणामध्ये काम करत असताना मग क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल,
अन्य क्षेत्रामध्ये ते बऱ्याच वर्ष काम करत आहेत. काम करत असताना बरेचसे कार्यकर्तेसुद्धा त्यांनी घडवले. कार्यकर्ते घडत असताना प्रत्येकाला आयुष्यामध्ये उभं करण्याचं कामसुद्धा त्याने त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यामधला मी सुद्धा एक भाग आहे. कारण मी ज्या वेळेला माझे मित्र प्रफुल्ल विचारे त्यांच्याबरोबर शेटकडे येत असो त्यावेळेला मी काहीच मित्रांनो एकदम झिरो स्टार्ट माणूस होतो. परंतु मला धंद्यातसुद्धा सुधीर शेठ ठोंबरे यांनीच आणलं आणि राजकारणातसुद्धा मला सुधीर शेठ यांनीच आणलं. परंतु त्यांच्या बाबतीत मी काय बोलणार, बरंच काही त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना शेठच्या बोटाला बोट धरून मी शिवसेनेमध्ये काम सुरू केलं. आज जरी ते आमच्याबरोबर पक्षामध्ये आमच्या नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्याबरोबर नक्कीच राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये राजकारणापलीकडेही आमची मैत्री नक्कीच आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला त्यांच्या काही सुखामध्ये तर आम्ही नक्कीच येतो. प्रत्येक प्रसंगी त्यांच्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवण्याचं काम आम्ही 100% करू, त्यात काही तिलमात्र शंका नाही. आणि शेठ तुमच्याकडे आमची एक वेगळीच बघण्याचे दृष्टिकोन आहे. आपण मोतीराम शेठ जिल्हा परिषदमध्ये 2-3 वेळा आपलं नेतृत्व केलं, सभापती झाला. परंतु आपण याच्या पुढील काहीतरी वाटचाल करा आणि वाटचाल करायला असे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते आणि कडाव जिल्हा परिषदेचे खरं तर गेम चेंजर म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे एक दमदार नेतृत्व आदरणीय गणेशजी घारे साहेबांना आपण, बाबू घारे साहेबांना या ठिकाणी आपण ऐकताय आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आणि त्याचबरोबरीनं आदरणीय संदीपदादा ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय रवी दुर्गे त्याचबरोबरीनं राज ठाकूर यांना विनंती करतो की आपण या स्वागत आपल्या शुभ हस्ते संदीपदादा ठोंबरे यांचा सन्मान करावा. बाबूशेठ घारे या ठिकाणून रजा घेत आहेत. त्यांनी खरं तर कृतज्ञतेची भावना या ठिकाणी व्यक्त केली. जे काही आहे ते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांमुळे आहे. त्यांची मैत्री आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाली. त्यांचं मनापासून आभार. सागर शेठ मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते या आयोजनाचा महत्त्वाचा घटक आहेत. शार्पी बंद करा. शार्पी बंद ठेवा. चला पंच डेड बॉल आहे का? ओके, थँक्यू सो मच. चला या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. आपण पाहतोय की 5व्या षटकासाठी आमंत्रित केलंय, जेलला केलंय कॅरी, महत्वाची विकेट, 1 मोर गोल, फलंदाज बाद. सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचे आयोजक आणि महाराष्ट्र राज्य आई ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी मंचावरती होणार आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. नक्कीच बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये येत असताना आपण पाहिले गेल्या 2-3 रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये देखील मेगा फायनलच्या या लढतीमध्ये देखील बरेचसे मान्यवर आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि नक्कीच सर्व मान्यवरांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिकमय स्वागत. यावेळेस ऑन साईडमध्ये हा फटका डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षकानं ओळखलं. या ठिकाणी अलोंग दी कार्पेटचा हा फटका या ठिकाणी पाहतोय. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता आई ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आदरणीय
कैलासदादा म्हात्रे साहेब आणि पर्व 5वं रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगली रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि त्याच आधी खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक पर्व 5व्याचे ते आदरणीय कैलासदादा म्हात्रे साहेब हे ऑन स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या चर्चा आहे. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्या खरं तर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष 5व्या पर्वाचे दमदार शिल्पकार रायगड प्रीमियर लीग पहिल्यांदा डे नाईट फॉर्मॅटमध्ये ज्यांनी केली असे दमदार आयोजक आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं आगमन आणि इथे बघा वेगळंच काहीतरी घडलं. रनआउटची शक्यता आहे. ऑन दी स्टम्प्स थ्रो आला आणि रवी ठोंबरेने मला वाटतं रवी ठोंबरेचा सहकारी 2 खेळाडू आहेत चांगली बॅटिंग करत असताना इथे आता नजर लागली आहे इनिंगला. रनआउटच्या स्वरूपात एखादा खेळाडू बाद होतो की काय अशी शक्यता वर्तवली जाईल आणि ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहताय पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू पोहोचलेला आहे की नाही हे पाहिलं जाईल. स्वतः कैलासदादा म्हात्रे यांना आपण पाहता सध्या ऑन स्क्रीन. आम्ही नेहमी सांगत असो जिथे विषय गंभीर तिथे आमचा कैलासदादा खंबीर. सातत्याने दमदार योगदान क्रीडा क्षेत्रामध्ये देणारे एकमेव असे व्यक्तिमत्व कैलासजी म्हात्रे साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं खूप चांगला उल्लेख केला. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो या ठिकाणी ऑन स्क्रीन आदरणीय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं कणा म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातो ते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. त्यांच्या समवेत आदरणीय रायगड जिल्हा आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक खऱ्या अर्थानं कैलासदादा म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. खऱ्या अर्थानं या अगोदर उल्लेख केला की ज्या ठिकाणी धन्यवाद. बघा लाईट ऑपरेटर्स जेव्हा मॅच चालू होईल बॉल डिलिव्हर तेव्हा शार्पी लाईट आपण बंद करा. नक्कीच प्लीज. पंच वारंवार ही सूचना देत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये या फटक्याला खेचायचं होतं. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी घडला नाही आणि या ठिकाणी चेंडू जाईल डॉट. 10 पलक स्थिरावेल. स्कोर सांगा अजिंक्य सर. 58 धावा आहेत त्या 10 पलकावरती. याच दरम्यान आदरणीय मनोजदादा थोरबे यांचे सुपुत्र स्वामी यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉल हवेत आहे आणि विनोद शेठ यांच्या बॅनरला लागलाय का बघायचं आहे कारण त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही ना. आपल्या समालोचनाचं वेळ लावणारे योगेश वाघ आज शेवटच्या रात्री आपल्याला कॉम्बॉक्समध्ये ऐकायला मिळतील आणि त्यांच्या समवेत आदरणीय तानाजी आगिवले, आदरणीय सौरभजी आगिवले आणि मनोजजी पाटील साहेब मुरबाड तालुक्यातील शिरवली गावचे सगळे आमचे हे धुरंधर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्या समवेत सुजितजी कुरंगळे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्याचबरोबरीनं राष्ट्रपती पदक विजेते, पोलीस महासंचालक पदक विजेते, आदर्श पोलीस रत्न पुरस्कार प्राप्त शिवाजी जुंद्रे साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि मी विनंती करतोय की आदरणीय शिवाजी जुंद्रे साहेबांना की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की राष्ट्रपती पदक विजेते, पोलीस महासंचालक पदक विजेते, आदर्श पोलीस रत्न पुरस्कार प्राप्त आदरणीय PSI शिवाजी जुंद्रे साहेबांचा सन्मान करावा. विनोद शेठ भोईर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2 बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात ते विनोद शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते शिवाजी जुंद्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. हॅलो चेक. एकूणच धावा 10 पलकावरती आहेत त्या 64 आणि 65 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते जांभिवली टीमला. थँक्यू सो मच. मुख्य मंचावरती शिवाजी जुंद्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचं मनापासून आभार. खरं तर कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. संपूर्ण खालापूर तालुका महाराष्ट्रभर फिरून ते खरं तर आपल्या खालापूर तालुक्याची सेवा करतात. त्यांचं मनापासून आभार. समोर जो बॅनर आहे त्याला आत्तापर्यंत पारितोषिक आलेलं आहे
मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं तब्बल 15,000 रुपये, त्याचबरोबरीनं 11,000 रुपये असतील हेमंतजी कमाने आणि आमचे नरेशजी जाधव यांच्या वतीनं. निर्वी कन्स्ट्रक्शन प्रदीप गोंधळी यांच्या वतीनं 3,000, संतोष देशमुख यांच्या वतीनं 5,000, मनोज तोरबे यांच्या वतीनं 5,000, म्हणजे आत्तापर्यंत 39,000 रुपयाचं पारितोषिक त्या षटकारासाठी आलं आहे आणि कमिटीचं पारितोषिक अजून डिक्लेअर होणं बाकी आहे. कदाचित हा आकडा लाखापर्यंत आजच्या शेवटच्या रात्री जाऊ शकतो. आपण या ठिकाणी एक भव्य सन्मान घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा ज्यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षी आपण ओवेच्या मैदानावरती पाहिली. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि एका साधेला सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे महाराष्ट्राचे लाडके दादा आदरणीय कैलास म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करतोय आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की महाराष्ट्राचे लाडके दादा आदरणीय कैलास शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती आपण करूयात. आदरणीय कैलास शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मोतीराम शेठ टोंबरे, मनोजजी थोरवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराला देखील विनंती करतो की आमचं हे स्वागत घेण्यासाठी आपण पुढे यावं. सुजितजी कुरंगळे यांना देखील विनंती करतो की हे स्वागत घेण्यासाठी पुढे यावं. सचिनजी घरत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की हे स्वागत घेण्यासाठी आपण पुढे यावं. निर्वी कन्स्ट्रक्शन आमचे प्रदीप गोंधळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सचिनजी घरत साहेबांना देखील विनंती आहे पुढे यावं, आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. 39,000चा षटका. आज महागुरू आणि गुरु आमच्या समवेत आहेत. टिके माळी सर, त्याचबरोबरीनं संतोषजी चौधरी सर आहेत, रोशनजी पाटील सर आहेत, अजिंक्य बौड सर आहेत, योगेश वाघ देखील आज जोडले गेलेत. आज 10 मॅचेस आहेत, मोठ्या संख्येनं पारितोषिकांची खैरात पाहायला मिळेल. महागुरू गुरु या ठिकाणी आहेत. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेटसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. मानस टोंबरे, मयूर टोंबरे यांच्या वतीनं, त्याचबरोबरीनं वैयक्तिक अर्धशतकासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा कॅचसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि यामध्ये वाढ होणार आहे. आयवा कॅचसाठी नितीनदादा तवले यांच्या वतीने 1,000 आणि त्याचबरोबरीनं संतोषजी देशमुख यांच्या वतीने 1,000. तब्बल 4,000 रुपये आयवा कॅचसाठी असतील. राजन गावडे यांच्याकडून 1,000 म्हणजे 5,000. अजिंक्य देशमुख यांच्याकडून 1,000 म्हणजे 6,000 रुपये आयवा कॅचसाठी असतील. सागर मोरे 1,000, राज ठाकूर 1,000, रवी दुर्गे 1,000. 8,000 रुपयाचा आयवा कॅच असेल. आतापर्यंत 8,000 झालेत आयवा कॅचसाठी. गुड्या देशमुख यांच्याकडून 1,000. 9,000चा आयवा कॅच. विनोद शेठ भोईर यांच्याकडून 1,000. 10,000. वसंत देशमुख यांच्याकडून 1,000. 11,000 रुपयाचा आयवा कॅच आतापर्यंत तयार झालेला आहे. बॅनरची पारितोषिक होती 39,000 आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ झाली आहे. मयूर टोंबरे, मानस टोंबरे यांचे 15,000, अजिंक्य देशमुख यांचे 5,000, रवी दुर्गे यांचे 2,000, चंद्रकांत राणे यांचे 1,000, राज ठाकूर यांचे 1,000, हेमंत कमाने आणि नरेश जाधव यांचे 5,000, नितीन तवले यांचे 2,000, राजन गावडे यांचे 2,000, अमोल कदम यांचे 1,000, कैलास गावडे यांचे 1,000, जितू ठाकूर, पंकज ठाकूर, सूरज ठाकूर यांच्याकडून 3,000, धीरज राणे यांच्याकडून 2,000. हे सगळी पारितोषिकं आम्ही याची अमाऊंट आपल्यासमोर मांडू, पण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. रोशनजी पाटील सर त्या ठिकाणी जोडले गेलेत. एक महत्त्वाचा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. धन्यवाद सूरज. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये. प्रेक्षक कमाल कॅचसाठी खूप मोठं पारितोषिक. बॉल तयार, पहिलाच बॉल ओमकार साठी कव्हर्सला. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. वेलकम बाउंड्री 4. अकबरबाई देखील उपस्थित आहेत. अकबरबाईंचं देखील मनापासून स्वागत. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिडॉनचा फिल्डर. संधी होती ओमकारचा बहुमूल्य विकेट मिळाला असता.
आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली ओमकारला. राईटेड स्ट्रोक आपण पाहिला इनफिल्डला क्लिअर करत असताना त्या ठिकाणी 20 स्टेपमध्ये मिडॉनचा फिल्डर त्याच्या हाताला चाटून बॉल निघाला मागे. दरम्यान एक सिंगल मिळाली. त्या ठिकाणी जांभिवली संघाला 65 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 30 चेंडूमध्ये. कैलासदा मात्रे आपण पाहता ऑन स्क्रीन रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा डे नाईट फॉर्मॅट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं खारघर नगरीमध्ये त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबरने रायगड जिल्हा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या परिसराचे एक दमदार नेतृत्व या स्पर्धेचे आन बान शान आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहता या स्पर्धेचा आनंद घेत असताना. पिक केला बॉलला कैलास गावडे दे घुमाके वाडिश लॉंग आणला एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. शेवटची रात्र आणि सध्या लग्न सराई सुरू आहे. थँक्यू. आणि या दोन फलंदाजांपैकी कोणी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर करण कृष्णाशेठ पारंगे म्हणजे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजांना देण्यात येईल. पिल्लू गावडे आणि त्याच्याबरोबर ओमकार हे दोन खेळाडू तुषार साजेकर. फुल लेन बॉल पुन्हा ड्राईव्ह केला बॉलला क्या बात आहे. गॅप मध्ये बॉल निघाला डीप मध्ये सीमा पार. वन्स अगेन ये दिल मांगे मोर अनादर 4. लाईट आपण ऑफ करा जेणेकरून कोणताही प्रकारचा व्यत्यय त्या ठिकाणी खेळाडू येणार नाही. धनाजी काठावळे आणि वासुदेवजी राणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते त्यांचं मनपूर्वक स्वागत. करण कृष्णाशेठ पारंगे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला या मॅचमध्ये 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यॉर्कर टाकला अक्षरशः खोदून काढला बॉलला ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड विकेटकडे बॉल डीपमध्ये चालला एक सिंगल मेल आणि शांत पद्धतीने मात्र संयमाने सिंगल घेत असताना एंड बदलला. धावा स्कोर कार्डवरती आहेत 65चा पाठलाग करताना आतापर्यंत 14. जीवन 11 मोरबे संघाचा कर्णधार आणि साई समर्थ वाणिवली संघाचा कर्णधार दोघांना कॉल आहे टॉससाठी आपण यावं. आणि याच दरम्यान आदरणीय पिंट्या तवले रोहिदाजी तवले साहेबांचं शुभागमन झाले आणि त्याचबरोबरीनं आमचे राजू मोरे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. पिंट्या तवले यांना विनंती आहे पिंट्या तवले की आपण मुख्य मंचावरती यावं. पिंट्या देशमुख यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. यशवंतजी राणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करताना 18 धावा धावफलकावरती आल्या. या आदरणीय कैलासदादा मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वाणिवली विरुद्ध मोरबे या सामन्याचा टॉस करावा. अठरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. टॉस केला होतो नेक्स्ट मॅचचा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात. खरं तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंग असा आवाज सुपला शॉर्ट फेम आमचे मित्र योगेश वाघ त्यांना आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. आमचे गुरु महागुरु संतोषी चौधरी सर टीके माई सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे समालोचक मित्र अजिंक्य भौर त्यांनाही आपण ऐकणार आहोत. कैलासदा मात्रे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस संपन्न झाला. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 47 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. बॅटिंग करताना टीम जांभुलीला आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना आपण सध्या पाहता ऑन स्क्रीन या स्पर्धेचे शिल्पकार आणि स्वतः कैलासदादा मात्रे आणि संपूर्ण VIP डाईस
त्या सर्वांचा आपण करूया पुन्हा एकदा शब्द सुवर्ण स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. समोर पुन्हा एकदा पिल्लू गावडे. पायातला बॉल फ्लिक केला, बॉलला पुन्हा एकदा व्हीसेप मध्ये घेत असताना हा फटका पाहायला मिळाला. ड्राईव्ह लेंथ पडत होता, सिंगल घेतली पिल्लूने. सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला ओमकार, त्याला मिळालेली संधी. पहिल्या षटकामध्ये त्याला जीवनदान मिळालं होतं दुसऱ्याच बॉलला. आणि आता हा खेळाडू आक्रमक झालाय. लेदर क्रिकेट भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो. लेदरमध्ये त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलंय. स्टेट लेवलला तो खेळलाय. त्याचबरोबर आपण पहिला रायगड प्रीमियर लीग पण तर अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये फ्रँचायझीज क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्टॅशिंग गेला. माझगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गोपीनाथजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हतनोलीचे प्रवीण ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वाणिवली संघ यानंतरच्या लढतीमध्ये खेळणार आहे. आणि मनोज थोरवे मैदानावरती म्हणजे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. म्हणजे लाखोची पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. आणि मैदानामध्ये फलंदाज होतोय बाद. थँक्यू. आगेवले आणि मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. योगेश वाघ सरांचा तर सन्मान आपण शेवटला करणार आहोत. शरद पिंगळे आपणाला विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आणि रोशन सर, तो षटकार जो आहे ना, सगळ्यांना प्रतीक्षा आहे. त्याचा आकडा किती आहे? थोड्याच वेळामध्ये तो आकडा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ओमकारचा विकेट मिळाला फिल्डिंग करताना. आसुर्डी संघाला महत्त्वाचं विकेट त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नवीन बॅटर मैदानाकडे चालत पंकज गावडे. नीरज गावडे, क्षमा असावे, नीरज अण्णा गावडे यांचे चिरंजीव बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर. एका बाजूला कैलास यांना आपण पाहताय, स्फोटक खेळाडू. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रेल्वे ट्रॅक एंड करून हे षटक असेल. वेगात टाकला, लाईन खराब असल्यानं आपण पाहिली. डाऊन दिलं, एक पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. विशेष सन्मान राज ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला होता मंचावरती. सर्व पाहुण्यांचा सन्मान. शेवटची रात्र, जल्लोष, आनंद, उत्साह तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रवीणजी ठाकूर आणि दिनेशजी ठाकूर यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. मिड ऑफला हा फटका. मिड ऑफला हा फटका थ्रू दी कबस. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 18, 24 बॉलमध्ये 47 समीकरण होतं. आणि आता धाबा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत. एक गडी बाद, 20 धावा. अजूनही 45 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. अजूनही 45 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा. नीरज ऑन स्ट्राईक. लेन बॉल, क्या बात आहे. प्लॅन मिस. हलकासा बॉल राईज झाला. परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून निघाला बॉल विकेट किपरकडे. डॉट बॉल. संधी आहे या ठिकाणी. आणि इथे मात्र झेल टिपलाय. क्या बात आहे. विकेट मिळतोय. थँक्यू. याच दरम्यान रोहिदासजी तवले साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी रोहिदासजी तवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय रोहिदासजी तवले साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. एक यशस्वी उद्योजक. आणि या स्पर्धेसाठी LED TV देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय.
माझगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गोपीनाथजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी विनंती करतोय राजन गावडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गोपीनाथजी जाधव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. जनार्दन जाधव यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. विष्णू पिंगळे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 19 चेंडूमध्ये 45 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. या ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे विकेट देखील मिळालेले आहेत या ठिकाणी आसरोटीला. 19 बॉल 45 समोर रोशन गावडे आणखीन एक आक्रमक खेळाडू. भागीदारी करावी लागेल सामन्या संघाच्या विजयासाठी. जर का भागीदारी झाली तर धावांचा पाठलाग करता येईल. लास्ट बॉल या ओव्हरचा लेन बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट केला बॉलला, स्क्वेअर लेग कडे चालला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये एकच रन या बॉलला मिळाली. या षटकामध्ये केलंय कमबॅक, गोलंदाज आहे त्या ठिकाणी किरण. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. 3 धावांचं षटक प्लस विकेट मिळालेला आहे. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 44. 18 मध्ये 44 चं समीकरण या मॅच मध्ये. आणि अतिरिक्त भार रेलिंगवरती देऊ नका प्रेक्षकांना, की अतिरिक्त भार रेलिंगवर पण देऊ नका. ऐवा कॅचसाठी पारितोषिक आहे, परंतु रेलिंगवरती भार देऊ नका. आणि राजेशजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. राजेशजी मोरे. त्याचबरोबरीनं शरद काकांना विनंती आहे, बाळू ठाकूर यांना विनंती आहे की आपण वरती यावं. प्रवीण ठाकूर यांना देखील विनंती आहे, मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. राजा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सचिनदादा मते यांचं शुभागमन. आज खरं तर अंबिका चौक संघ खेळणार आहे. मोठ्या संख्येनं पारितोषिकं आज शेवटच्या रात्री संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जांभिवली संघ जिंकला तर राजनजी गावडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि पिलू म्हणजे कैलास गावडेच्या बॅटमधून रिव्हरचा षटकार आला तर नितीनदादा तवले यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला असेल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये रोशन पाटील सरांकडे. 18 बॉल मध्ये 44 मॅच ऑन. हा सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. 18 बॉल मध्ये 44, 14.66 हा रिक्वायर्ड रेट या मॅच मध्ये आलाय. मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक झाला, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्गपती पहिलाच बॉल फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेलची शक्यता आहे. कॉटन बोल्ड, बिग विकेट डाऊन, मोठा धक्का बसतोय. जांभिवली संघाला खेळाडू बाद झालाय. रोशन गावडे बॅक टू द डगआउट. अनेक कार्यकर्ते घडवले आणि प्रत्येकाला सोबत घेऊन जाणारं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आणि त्यांच्या सोबत असणारा संपूर्ण हा युवा वर्ग. आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहता आमदार चषक, भारतीय जनता पार्टी चौक विभाग यांच्या वतीने या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. न भूतो न भविष्यती. ड्रोनच्या माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल झाला या मैदानाचा स्पर्धेचा, तो पाहण्यासारखा होता. जणू काही इंटरनॅशनल फील तुम्हाला या स्पर्धेचा नक्कीच पाहायला मिळाला. ऑनस्क्रीन आमचे महागुरु त्या ठिकाणी स्वतः संतोषजी चौधरी साहेब टिके माई सर आणि आमच्या स्पर्धेचे प्रणेते सुधीर शेठ ठोंबरे यांना आपण पाहताय. मानस देखील त्या ठिकाणी आहेत. मयूर यांनाही आपण पाहताय. लेन बॉल टाकला, क्या बात आहे. दबाव आता वाढत चालला जांभिवलीवरती. ऑस्ट्रेलियन संघाची मानसिकता दाखवणारा हा जांभिवली संघ आता बॅकफुटला चालला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला, परंतु मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक झाला आसरोटीचा. पुन्हा एकदा कमबॅक करतो या षटकामध्ये पवन ठोंबरे. हायवे एंड कडून हे षटक टाकत असताना दबाव क्रिएट करतो फलंदाजावरती विकास गावडे. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉयड. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का जांभिवली संघाला.
पुण्याचे गोविंदजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणखीन एक विकेट ऑन स्क्रीन आपण पाहता या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब. दमदार असं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल मी एकच म्हणेन, मनावर घेतलं तर वेळ बदलवू शकतो, मनावर घेतलं तर वेळ बदलवू शकतो. स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही, जिद्दीला पेटलं तर अख्खा खेळ पालटवू शकतो. असे किंग मेकर या विभागाचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. दमदार असं व्यक्तिमत्व, एक वेगळी झळाळी त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन जात असताना समाजसेवा करणारे स्लॉग हिट, आडव्या बॅटने फटका केला, एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय, आणखीन एक धक्का बसलाय. बॅटिंग करताना जांभळी टीमला आल्या पावली माघारी परतावा लागेल फलंदाजाला. रोशन सर, अगदी थोड्याच वेळाच्या अवधीमध्ये पनवेल तालुक्याचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन या मुख्य मंचावरती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांनी विजयाचा चौकार मारला असे दमदार आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतदादा, एकच वादा आमचा प्रशांतदादा, त्यांचं आगमन काही क्षणातच होईल. परंतु सामना अतिशय अवघड होत चालला जांभुली संघाला. पार्टनरशिपची गरज होती, पण तिथे विकेट मिळालेल्या आहेत आसरोटीला. पुढचा बॉल, लिडिंग एज, विकेट कीपर डाऊन दी बॉल, एज अँड टेकन. विकेट हॅट्रिक पूर्ण करतो या ठिकाणी पवन ठोंबरे. बॉलिंग आवडली असं तर एकदा जोरदार होऊ द्या. या खेळाडूसाठी सलगचा तिसरा धक्का दिलाय जांभुली टीमला. थँक्यू डीजे. आणि सगळ्यांना उत्कंठ आहे की ते पारितोषिक किती हजार रुपयाचं आहे, तो षटकार किती हजाराचा आहे. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला हिट केलं तर तो आकडा आपल्यासमोर समोर पोचवतोय रोशन सर. मानस ठोंबरे, मयूर ठोंबरे यांच्या वतीनं 15,000, नरेश जाधव, हेमंत कमानी यांच्या वतीनं 11,000, संतोष देशमुख यांच्या वतीनं 5,000, निर्वी कन्स्ट्रक्शन प्रदीप गोंधळी यांच्या वतीनं 3,000, अजिंक्य देशमुख यांच्या वतीनं 2,000 रुपये, रवी दुर्गे यांच्याकडून 2,000, नितीन तवले 2,000, चंद्रकांत राणे 2,000, राज ठाकूर 1,000, नितीन तवले 2,000, राजन गावडे 2,000, अमोल कदम 1,000, कैलास गावडे 1,000, जितू ठाकूर 1,000, सूरज ठाकूर 1,000, पंकज ठाकूर 1,000, धीरज राणे 2,000, हरेश दुर्गे 2,000. तब्बल 61,000 रुपयाचा तो षटकार असेल. गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केले. पहिल्या 5 मध्ये एकही रन पवनने खर्च केलेला नाहीये. शेवटचा बॉल जर का डॉट टाकला तर मात्र 4 विकेट प्लस मेडन ओव्हर राहील या स्पर्धेमध्ये. शेवटचा निर्णायक बॉल, बॉलर तयार, ओव्हर दी विकेट. प्ले अँड मिस. आजच्या रात्री मधलं सर्वोत्तम षटक. एकही रन खर्च करताना 4 विकेट घेणारा पवन, त्याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. दबाव क्रिएट केला. 18 मध्ये 44चं समीकरण होतं, आता 12 बॉल 44 वरती आलं आहे समीकरण. याची कामगिरी आपण जर पाहिली पवनची तर सलग 3 विकेट आणि आणखीन एक विकेट, टोटल 4 विकेट एका ओव्हरमध्ये या खेळाडूने घेतलेल्या आहेत. कमालीचं षटक. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जातं आहे आणि त्या पारितोषिकामध्ये आणखीन वाढ झालेली आहे. तो बॅनर देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा बॅनर, आणि त्यामध्ये पिंट्या देशमुख यांच्याकडून 3,000 रुपयाची वाढ झाली आहे. म्हणजे तब्बल 64,000चा षटकार या मॅचमध्ये असेल. गिरीश जोशी यांच्याकडून 2,000 रुपये, म्हणजे 66,000 रुपयांचा तो षटकार असेल. आणि त्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. खरं तर त्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. अनिकेतजी निकम यांच्याकडून सुधीर शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला हिट झालं तर त्यांचा गाडी क्रमांक 3657, आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला हिट झालं तर त्यांचा गाडी क्रमांक 6906, म्हणजे आणखीन 3.5 किंवा 7,000ची वाढ होईल. आणि धीरज राणे यांच्याकडून 5,000, म्हणजे तब्बल धीरज राणे आणि गणेश राणे यांच्याकडून 5,000, म्हणजे तब्बल 69,000पर्यंत हा आकडा आता गेलेला आहे. आणि त्यामध्ये 3.5ची वाढ झाली तर 72,000 किंवा 75,000पर्यंत हा षटकार जाईल. या बात आज रेकॉर्ड घडेल खरं तर या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये.
आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचे जे कटआउट अगदी समोर, त्याला डायरेक्ट हिट करा आणि मालामाल व्हा. पहिल्यांदा असं क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. सर्वाधिक पारितोषिक एका षटकारासाठी या स्पर्धेमध्ये मिळेल फलंदाजाला. मॅचकडे आपण फोकस करतो. येणारे 11 चेंडू 44. याच किरणने सेकंड ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम लावलं होतं. तो गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आता बॉलिंगसाठी आला. सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. लेन बॉल टाकला, बॉलला सोडण्याचा निर्णय. दबाव आहे आता जांभुली संघावरती. 1 सेकंड डॉट. आता अभि नाही तो कभी नाही. 2 ऑर डाय. आक्रमण करणं बंधनकारक राहील. आसुर्डी संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव करतोय. मागील काही वर्ष याही संघाची दहशत राहिली ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ज्यामध्ये हातनोली संघ या परिसरामध्ये आपण पाहिला, चौक संघ पाहिला, लोदिवली संघ पाहिला, जांभुली संघ पाहिला. हे तगडे संघ आहेत. वरोसे संघ आपण पाहिला. बरेचसे ताकदवर संघ या परिसरामध्ये आहेत. त्यातील 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आता सिंगलला प्राधान्य देत नाहीये खरं तर पिल्लू गावडे हा खेळाडू, कारण त्यालाही माहिती आहे पाणी नाकाच्या वर चाललंय. आता इथून मात्र या पाण्यातून आपला जीव वाचवणं किंवा संघाला जिंकून देणं तितकं सोपं नाहीये. षटकार चौकारने तुम्ही टार्गेटकडे पोहोचू शकताय. समीकरण बनलं या ठिकाणी बॅटिंग करताना. 9 चेंडूमध्ये 44 म्हणजे किमान 7 षटकार तर मारावेच लागतील या ठिकाणी जांभुली संघाच्या फलंदाजांना. लिडिंग एज शॉर्ट आर्म पूल करत असताना 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का. आशेचं किरण मैदानाच्या बाहेर चाललंय. कैलास गावडे 1 मोर विकेट मिळतो या ठिकाणी आसुरी टीमला. आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसलाय बॅटिंग करताना जांभुली संघाला. संपूर्ण VIP डाईस आज खरं तर तुम्हाला सातत्याने स्क्रीनवरती पाहायला मिळतील. या स्पर्धेची आन बान शान सुधीर शेठ ठोंबरे साहेब, मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. हा संपूर्ण VIP डाईस हा खरं तर हा शामियाना आहे या स्पर्धेचा. त्याचं आकर्षण आहे तुम्हा सर्वांना. शामियानासमोर अगदी आकर्षक ट्रॉफीज, 2 टू व्हीलर बाईक ज्याचे पुरस्कर्ते आहेत वडगाव पंचायत समिती, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दमदार उद्योजक समाजसेवक विनोददादा भोईर यांच्या वतीनं आम्हाला बाईक मिळालेल्या आहेत. क्लीन बॉल, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे टॉप ऑर्डर आणि त्यात मिडल ऑर्डर देखील आता नस्तराभूत केली आहे आसुर्डी संघाच्या गोलंदाजाने. सबका साथ सबका विकास. प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या करता संकल्पनेमध्ये काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी. जगातील नंबर 1 पार्टी, सर्वात मोठा पक्ष आणि या पक्षाचं नेतृत्व उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष यांना सुधीर शेठ ठोंबरे साहेबांना आपण पाहताय. कवसला मारला. इथे देखील कॅच इट कॉल. 2 फिल्डरच्या मध्ये गॅपमध्ये हा बॉल पडला वॅकेंट एरियामध्ये. हा सामना आता एकतर्फा होत चाललाय आणि इथे आपण पाहता याही षटकामध्ये कमबॅक. 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 43 एकच रनचं षटक टाकलंय पुन्हा एकदा किरणने. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये पवनने एकही रन न खर्च करताना 4 विकेट काढले. हा दबाव आहे आता जांभुली संघामध्ये. शेवटचं एक षटक बाकी आहे फक्त आणि फक्त. आता औपचारिकता शिल्लक राहिली. सूरज आपण सन्मान करून घ्या कारण मॅच मध्ये फारशी मजा राहिलेली नाहीये. चेक. आणि याच दरम्यान जो 3657 सुधीर शेठ ठोंबरे यांचं गीत वाजवलं त्यासाठी गणेशजी राणे यांच्याकडून DJ ओमीला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोविंदजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. कोयनाचे आमचे ग्रामस्थ. त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यांना विनंती आहे. आणि वासुदेवजी राणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आज कॉम बॉक्स मध्ये तुम्ही ऐकणार आहात आवाज, ट्रेंडिंग आवाज. चेक. सुपला शॉर्ट फेम योगेश वाघ यांना आपण ऐकणार आहोत. शरद काकांना विनंती आहे की सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं.
यशवंतजी राणे यांना देखील विनंती आहे पुढे यावं. यशवंतजी राणे यांना देखील विनंती आहे सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. धनंजय काठावळे यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील पुढे यावं. आमच्या मोरबेच्या तिन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाळू ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करावा. वन साइडेड मॅच आणि मुख्य अतिथी मंचावरती पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये देखील गोलंदाज डॉमिनेट करतात. फलंदाजांना आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक मोठ्या मार्जिनने पराभवाच्या उंबरट्यावरती आला. या ठिकाणी जांभिवली संघ सुरुवात धमाकेदार झाली परंतु कमबॅक मात्र तितकंच ताकदीचं होतं या ठिकाणी आसुरडी संघाचा. या मॅचमध्ये 18 रनचं षटक आणि त्यानंतर 3 रनचं षटक पूर्णपणे मॅचमध्ये शिरकाव पाहायला मिळाला. आसुरडी संघाचा रवीने चांगली बॅटिंग केली. 40+ मास्टर पहिल्या इनिंगमध्ये चांगला डाव त्याने साकारला. चांगली भागीदारी झाली त्याच्यामुळे मोठं टार्गेट उभं राहिलं. 65चा पाठलाग करताना भरपूर मागे राहिला जांभिवली संघ. मुख्य अतिथी मंचावरती विशेष सन्मान या ठिकाणी पण होताना पाहत आहे. आज शेवटची रात्र त्यामुळे सूरज मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. आलेले सर्व पाहुणे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कमी गतीचा बॉल बॅकफुटला गेले. कट केला बॉलला शॉट बॅकवर्ड पॉईंटला फील्ड झाला. क्विक थ्रो आलाय आणि इथे मग रनआउटची संधी असताना मात्र रन कंप्लीट झाले. पराभवाचं मार्जिन कमी करतोय दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी. एकतर्फी लढत शेवटच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहता नेक्स्ट मॅच असेल. आणखीन एक मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. मोरबे विपक्ष वानिवली. शरद मुसळे एका बाजूला धीरज राणे. चांगलं बॅटल तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चेक. आणि याच दरम्यान आमचे सगळे शिक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खालापूर तालुका शिक्षक सगळे आमचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सर्व शिक्षक वृंदाचं आपण या ठिकाणी नक्की स्वागत करतोय. गुरुने दिला ज्ञानरूपी बसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. सातत्याने समाजाप्रती चांगलं योगदान देणारे, शैक्षणिक वारसा जोपासणारे, अनेकांचं भविष्य उज्ज्वल करणारे आपले या ठिकाणी शिक्षक वर्ग, त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत. एकतर्फी लढत आणि अर्जुन गावडे यांना विनंती आहे की त्यांनी देखील मुख्य मंचावरती यावं. अर्जुन गावडे त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. सामना संपला आणि मोठ्या मार्जिनने ही मॅच जिंकली. त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या आसुरडी संघाने नितीनदादा तवले रिव्हर्स षटकारचं पारितोषिक त्यांचं पहिल्या रात्रीपासून आपण पाहत आलोय. रोशन सर, आसुरोडीचे किती षटकार झाले आणि जांभिवलीचे किती षटकार झाले हे सांगा, कारण प्रत्येक षटकाराला कृष्णा शेठ पारंगे यांचे सुपुत्र पारंगे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या मॅचचा हिरो मला वाटतं मोठा प्रश्नचिन्ह होता. बॉलिंग करताना 4 विकेट प्लस मेडन षटक, परंतु पहिल्या इनिंगमध्ये 41 धावांची स्फोटक इनिंग साकारणारा ओल्ड इज गोल्ड 40+ मास्टर रवी ठोंबरे ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि षटकार पिल्लू गावडे, हार्डलक. सूरज पहिल्या इनिंगमध्ये 8 षटकार आलेत. सेकंड इनिंगमध्ये 21 षटकार नाहीये, ज्यामध्ये रवी ठोंबरेचे 6 षटकार आहेत, किरण डोंगरेचा 1 षटकार आणि त्याचबरोबरीने नयन ठोंबरे यांचा 1 षटकार पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच रवी ठोंबरे, 41 धावांची इनिंग साकारणारा 40+ मास्टर या सामन्याचा हिरो. थँक्यू. मी प्रदीपजी गावडे आणि अर्जुनजी गावडे यांना विनंती करतो की आपलं स्वागत घेण्यासाठी पुढे यावं. वसंतजी देशमुख यांच्या शुभ हस्ते अर्जुन गावडे आणि प्रदीप गावडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
प्रदीपजी गावडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होईल. थँक्यू. प्रदीपजी गावडे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. प्रदीपजी गावडे यांचा सन्मान